आजोबाची भेट आणि कावेरीची शंका. ये अधिराज. अरे ये की इकडे. केव्हाची वाट पाहतोय तुझी. किती उशीर केलास. असं म्हणत म्हणत त्याच्यासमोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येऊन उभा राहिला. डोक्याला मार लागलेला, डोळे पांढरे झालेले, हातावर जखमाच जखमा झालेल्या, एक पाय तुटलेला. हात घेऊन तो तसाच त्यांच्या दिशेने येत होता. अधिराज तर मनातून हलूनच गेला होता. एकीकडून त्याच्याकडे पाहतच धडकी भरत होती, तर दुसरीकडून विचार घोळत होते. अरे, हा तर माझ्यासारखाच दिसतो, पण हा नेमका आहे तरी कोण. मी तर एकटाच आहे, माझा कोणी भाऊ पण नाही जुळा. मग हा आपल्यासारखा कसा काय दिसत आहे. अरे, असं कसं काय बघतोय, असं काय बघतोय. स्वतःलाच असं निरखून निरखून असं तो मुलगा म्हणू लागला आणि हळूहळू आणखीनच जवळ येऊ लागला. त्याला जवळ येताना पाहून अधिराज म्हणू लागला, ए थांब, तिथेच थांब, जवळ येऊ नको माझ्या. अरे अधिराज, असं काय म्हणतोस. स्वतःपासूनच का दूर पळत आहेस. अरे मी म्हणजेच तर तू आहेस. अरे कालच तर तुझ्या जवळ बसलेल्या माणसानं ओढत ओढत नेलं आणि तिथूनच तुला बांधून ठेवलं. तुझ्या पायावर चाकू चालवला आणि हातावर पण वार केले. विसरलास का सगळं. अरे तू संपलायस आणि आता जे तू मला पाहत आहेस तो फक्त तुझा देह म्हणजे तूच आहेस आणि तू त्यातून बाहेर पडलायस म्हणून म्हणतोय. तू ये परत माझ्या आत ये. अधिराज प्रचंड घाबरला. त्याला वाटलं असं कसं घडलं. आपल्याला काहीच का आठवेना. तोपर्यंत अधिकच जवळ येऊ लागला तो. तसं नाही, नको नको येऊ तू जवळ माझ्या. जा जा, दूर जा माझ्यापासून. असं करत करत अधिराज दूर पळत पळत चालला. तसा तो मुलगा म्हणू लागला, अरे जाशील कुठे पळून. तुला परत परत येतेच यावं लागेल. तुला असं कसं सोडेन मी. असं म्हणून हसू लागला आणि मध्येच, अरे ये की अधिराज, हा तुझाच देह आहे. त्यातूनच दूर केलास तर मला जिवंत कसं करणार तू. अधिराज मात्र चांगलाच घाबरला होता. त्याला स्वतःला अशा अवस्थेत पाहून स्वतःचीच दया येत होती. पण तो तसा पळत राहिला आणि तितक्यात त्याला परत नदीचा आवाज येऊ लागला. तो परत पुढे जाणार तोच त्याला मागून कोणीतरी ढकललं आणि तो तसाच एका दगडावरती पडला. त्या आजोबांनी मुलांसाठी गरमागरम झुणका भाकरी केली. तसं ते त्या घरात एकटेच राहत होते. त्याला बायकोला ब्लड कॅन्सर होता. त्यातच त्याला दगावल्या होत्या. ते आजोबा पोरांना म्हणले, पोरं पोटभर खावा पोरांनो, तेवढं मला मी आणखी भारी चव येईन तुमच्या स्वादाने. काय काय म्हणालात. काय. कावेरी विचारू लागली. अरे मी म्हणतलं पोटभर खावा म्हणजे अंगात तरतरी येईल आणि झोप पण नीट लागल तुम्हासनी. कावेरीच्या मनात मात्र प्रश्नच प्रश्न उगवत होते. हे आजोबा इथे एकटेच कसं राहत असतील. त्यांचं वागणं कधी कधी इतकं विचित्र का वाटतं. आणि ही जागा या आधीही पाहिली आहे असं का वाटत आहे. तसं तर आम्ही इथे कधीच आलो नाही. बाकीचे मात्र जेवणाचा आस्वाद घेत आपापसात गप्पा मारत होते. त्यांची तर येथे येण्याआधी त्या माणसाला बघून भीतीने सारी भूकच मेली होती. वाचण्याची श्वासक्ती वाटत नव्हती त्यांना. पण त्या भाकऱ्या बघून पुन्हा नवा जोश आला होता. तसंच ते गप्पा मारत मारत झालेला सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होते. ते आजोबा मात्र एकटक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. जसं की खूप मोठं सावज हाती लागले आणि आपण शिकारीच्या तयारीत आहोत असे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत होते. तेवढ्यात राजचं लक्ष गेलं. तोच आजोबा सावध झाले आणि माया भरल्या डोळ्यांनी पाहू लागले आणि म्हणाले, मला माझ्या पोरांची आठवण झाली. ती बी आज असती तर तुमच्या एवढीच असती बघा. म्हणजे आजोबा तुम्हाला मुलं आहेत पण मग कोठे असतात. ती परगावी शिकायला आहेत काय. अनुश्री विचारू लागली. आजोबा म्हणाले, अगं पोरी, आता नाहीत ती कधीच सोडून गेलीत. आता ह्यात नाहीत. म्हणजे
काय झालं? काय हो त्यांना? आजारी होती का ती? राज विचारू लागला. आजोबा सांगू लागले. नाही, आजारी नव्हती. एकदा पोलीस आले होते इथे. त्यांना कोणीतरी सांगितले की इथं मुलांचा बाजार भरतो व त्यांची विक्री केली जाते. मग त्यांनी येथे छापा टाकलेला आणि आम्हा नवरा बायकोला घेऊन ते पोलिसात पोचले. अनुश्री म्हणाली. मग आजोबा नंतर काय झाले? तुम्ही कसे सुटलात? अगं, जेव्हा कळालं ती बातमी खोटी आहे तेव्हा त्यांनी आम्हाला सोडून दिलं. पण त्याला फार उशीर झाला होता. आमच्या पोरांनी आम्ही येण्याआधीच आत्महत्या केली. हे ऐकून तर त्या चौघांच्या डोळ्यात पाणी भरले. वीर म्हणाला. आजोबा, तुम्ही रडू नका. आम्हाला तुमची पोरं समजा. असं म्हणत आजोबांना धीर देण्यासाठी तिघांनीही त्यांना मिठी मारली आणि तो आजोबा मागून हळूच हसू लागला. कावेरीला मात्र मनात शंका येत होती. सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांचं घर पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडकं घर वाटायचं, पण आत आल्यावर वेगळीच अनुभूती यायची. बाहेर पडकं आणि खूपच छोटं वाटणारं ते घर आतून मात्र खूपच भव्य होतं. असं वाटायचं की खूपच मोठ्या जागेत ते घर वसले आहे. छताच्या खालची रचना अतुलनीय होती. त्यावर हिऱ्यांचा वापर करून केलेले नक्षीकाम होते व त्याखाली एक फॅन फिरत होता, ज्याचं झुंबर खूप विशिष्ट पद्धतीनं चित्रित केलं गेलेलं. त्यावर काही नंबर्स कोरल्यागत दिसत होते व त्यासोबत काही अक्षरं पण लिहिली गेली होती. अनुश्री सगळ्यांना फॅन दाखवत म्हणाली. वरती बघा, ते कसले तरी नंबर्स आणि अक्षरं लिहिल्यात. सगळे वरती बघू लागले. तोवर मागून अचानक येत आजोबा ओरडल्यागत म्हणाले की अरे तिकडं काय बघतासा? तो आवाज ऐकून क्षणभर सगळेच दचकले. तसं आजोबा बाजू सावरत म्हणाले. अरे घाबरलासा का? त्याचं काय आहे, माझ्या बाबांना कमी ऐकू यायचं म्हणून कधी कधी मी मोठ्यानं बोलायचो. आज पण सवयीचे तसंच बोलून गेलो. पण तुम्ही घाबरू नकासा. आणि त्या नक्षीबद्दल सांगायचं झालं तर ते मला लहानपणीच कोडी सोडवायला आवडायची म्हणून माझ्या बाबांनी तयार करून घेतलेलं. पण आजोबा, तुम्ही तर झोपायला गेलेलात ना? त्या खोलीकडे बोट दाखवून कावेरी म्हणाली. अगं हां, ते मी चुकीची खोली दाखवली म्हणून परत आलो. त्या खोलीत नका जाऊ. तिथे नको असलेले सामान हाय आमचं. तुम्ही त्या तिकडच्या खोलीत जावा. पण आजोबा असं म्हणत राज मागे वळला, पण ते लांब गेलेले दिसले. तो आश्चर्याने बाकीच्यांना म्हणाला. आजोबा किती धीट आहेत ना? बाकीचे पण म्हणाले. हो ना, आत्ता इथे होते तोवर तिथे गेले सुद्धा. हां ते आहे, पण किती खाष्ट आहेत ते, कावेरी म्हणाली. ए काऊ, गप्प मोठ्यांबद्दल असं बोलतात का? अनुश्री म्हणाली. तर काय ग, अनु मगाशी किती ओरडून बोलले ते, कावेरी म्हणाली. अगं असू दे ग, आपल्याला सांभाळणारे आबा, पण आपलं काही चुकलं तर ओरडतातच ना, अनुश्री म्हणाली. अगं पण ते चूक नसताना कधीतरी असं बोललेत काय आपल्याला, कावेरी म्हणाली. ए गप्प बसा तुम्ही. दोघींचं काय चाललंय? तुमचं आपल्याला थोडीच कायमचं राहायचं आहे. आजची रात्र तर काढायची आहे. उद्या परत आपल्याला अधिराजला शोधायला जायचं आहे, वीर म्हणाला. अरे हो रे, कुठे गेला असेल रे आपला आधी? खूप आठवण येते रे मला त्याची, राज म्हणाला. अरे असं नका धीर सोडू. आपण उद्या शोधू त्याला. आता चला लवकर, म्हणजे सकाळी लवकर उठून त्याला शोधता येईल, वीर म्हणाला. तसं बाकीचे खोलीकडे जाऊ लागले. वरच्या बाजूने तर घर आकर्षक आणि सुंदर असं होतं, पण त्या घराच्या भिंती मात्र विचित्रच होत्या. त्या घराच्या प्रत्येक भिंतीवर विशिष्ट अशी कलाटणी केलेली होती. ते पाहून हुबेहूब चित्र डोळ्यासमोर यायची. त्यातील एका चित्रात 5 लहान 7 वर्षाची पोरं दाखवलेली, जी खोडकर असल्यासारखी वाटायची. ती एका खोलीत बसलेली आहेत व आपापसात चर्चा करत आहेत.
असं ते चित्र होतं. दुसऱ्या चित्रात एक स्त्री दाखवलेली, जिच्या मागे एक माणूस चाकू घेऊन उभा होता आणि तिच्या पुढे आणखी एक स्त्री होती, जिने तिला पकडलं होतं. ते पाहून सगळ्यांना भीतीच वाटायला लागली, पण नुसती चित्रच आहेत असं म्हणून परत ते सगळे पुढे जाऊ लागले. त्यांच्या पुढे पण एक चित्र होतं, ज्यात काही माणसं हातात बंदुका घेऊन एके ठिकाणी थांबलेली दिसत होती. त्यानंतरच्या एका चित्रात एक स्त्री रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसत होती. त्यांच्या पुढच्या चित्रात नुसताच लाल रंग दिसत होता आणि त्याच्या पुढे फार भयावह चित्र होतं. त्यात एक माणूस दाखवलेला होता, जो रक्तबंबाळलेला होता, ज्याच्या डोळ्यात पाहिल्यावर असं वाटायचं की तो निखारे फेकत आहे आणि हातात चाकू घेऊन आपल्यावर वार करायला धावत आहेत. पुढील चित्रात ती पोरं धावत्याली दाखवलेली. ती भिंतीवरची चित्र बघत बघत ती चौघजण त्यांना ज्या खोलीत आजोबांनी राहायला सांगितले त्या खोलीत गेले. ते ज्या खोलीत गेले ती खोली पण खूपच आकर्षक होती. त्यांच्यासाठीचा जो बेड होता त्याच्या मागे मोरांचे छान असे चित्र रेखाटले होते. त्याचे मोरपंख तर सोन्यानेच बनले होते तसे चमकत होते. बेडचे ते 4 पाय होते, त्याला मध्ये मध्ये हिरे जोडले होते आणि बाजूने चांदी दिसत होती. त्याच्या समोर एक टेबल होता, ज्यावर एक मोठा असा टीव्ही होता, जो खूप वर्षापूर्वीच्या काळातला वाटत होता, पण तरीही अगदी नव्यासारखा दिसत होता, जणू काय आत्ताच खरेदी केला आहे असा. खालील आकर्षक असे मॅट घातले होते, ज्यावर सुंदर फुलांच्या डिझाईन्स होत्या. तसं त्या खोलीतल्या भिंतीवर चित्रकार जशी निसर्गातल्या प्रत्येक झाडाझुडपांचे हुबेहूब चित्र काढतो तशी चित्र काढली होती. त्यांना ते सगळं पाहून खूपच आश्चर्य वाटू लागलं होतं. त्यांनी याआधी इतकी भारी घराची डिझाईन पाहिली नव्हती. त्यांना हे कळत नव्हते की सोन्या चांदीच्या आभासासाठी बनवलंय की खरंच इथे सोन्या चांदीचा वापर केला गेला आहे. त्यांना त्या भिंतीवरची चित्र बघून खरंच आपण कोणत्या तरी निसर्गमय ठिकाणी आहोत असं वाटत होतं. ते पाहून अनुश्री म्हणाली, थँक गॉड की त्या बाहेरच्या खोलीसारख्या भिंती नाहीत, नाहीतर झोपच यायची नाही. हो ग अनु, बरोबर आहे, नाहीतर तुझं घाबरून पाणी पाणी झालं असतं ग, कावेरी म्हणाली. ए काऊ, तुला काय त्या राजासारखी घाबरट वाटली काय मी, अनुश्री म्हणाली. ए असं काय चिडतेस, तसं तर तुम्ही सगळेच लय घाबरट हायसा, म्हणून तर लगेच त्या माणसाला बघून पळालासा, राजा म्हणाला. ए बास बास, तू तर असं बोलतोय जसं की तू घाबरलाच नाहीस, म्हणून तर शर्ट टाकून पळत आलास, वीर असं म्हटला तसं सगळेच हसू लागले. अरे पण हा आपली सगळ्यांचीच किती वाईट हालत झालेली. बरं झालं या आजोबांचं घर दिसलं, नाहीतर काय खरं नव्हतं, वीर म्हणाला. हो ते आहे, पण आपण आधीला एकटाच सोडून आलो रे, काय माहिती तो कसा असेल. अरे तो माणूस त्याच्या पण मागं लागला नसेल ना, त्यानं त्याला काय केलं तर नसेल ना, अनुश्री म्हणाली. ए नाही ग अनु, माझं मन सांगतंय तो नक्की ठीक असेल आणि नको ते विचार नको करू. माहीत आहे ना, आपण जसं विचार करतो तसं होतं बऱ्याचदा, कावेरी म्हणाली. हो अगं चुकलं, परत नाही बोलत असं, अनुश्री म्हणाली. अरे झोपूया आता, उद्या आधीपर्यंत लवकर पोचायला पाहिजे, वीर म्हणाला. तसं सगळे लागलीच अंथरूण घालून झोपू लागली. इकडे आजोबा मात्र वेगळ्याच तयारीत होते. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः